मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण चॅप्टर नंबर 2 अँगल हा पाहणार आहोत. तर अँगलमध्ये काय दिलेलं आहे? अँगल म्हणजे काय? तर अँगल म्हणजे कोण. फिफ्थ स्टँडर्डमध्ये अँगलबद्दल तुम्हाला माहिती मिळालेली आहे. तर इथे पहा, आपल्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला इथे चॅप्टर नंबर 2मध्ये 3 पिक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत. पहिलं जे पिक्चर आहे वॉल क्लॉक आहे, घड्याळ आहे. सेकंड पिक्चर हे काय आहे? सीझर आहे, कैची आहे. आणि थर्डमध्ये एक पक्षीची चोच दाखवलेली आहे. तर 3 पिक्चरमध्ये आपण पाहू अँगल काय आहे, कसं असते ते. तर हा पहा, हा एक याचा हँड आणि हा सेकंड हँड, म्हणजे या घड्याळाचे 2 काटे आहे. तर या 2 काट्यांमुळे तिथे काय तयार झालेलं आहे? अँगल तयार झालेला आहे. तसा हा एक आहे हँड आणि एक मिनिट हँड आणि एक अवर हँड. असे 2 हँड जर एकत्र झाले तर इथे एक अँगल तयार झाला आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे कैचीचे हे जे 2 टोकं आहे, इथे या ठिकाणी सुद्धा काय तयार झालेलं आहे? अँगल तयार झालेला आहे या पद्धतीने. थर्ड याच्यामध्ये सुद्धा इथे सुद्धा अँगल तयार झाला आहे. हा तिन्ही जे आहे ते सारखे अँगल आहे की कसे आहे ते आपण पाहणार आहोत. यामध्ये याला जर मी थोडंसं टर्न केलं, फिरवलं, तर हा एक हँड, हा सेकंड हँड, म्हणजे 2 साईड आहे इथे. तर इथे हा ग्रेटर दॅन 100 डिग्री, म्हणजे हा 100पेक्षा जास्त डिग्रीचा अँगल मला दिसून राहिला आहे. तर आपल्याला कशावरून सांगायचं की हा ग्रेटर दॅन 100 डिग्री आहे म्हणून, ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे म्हणून? तर आपल्याकडे जे प्रोटेक्टर असते, तुमच्याकडे कंपॉसमध्ये प्रोटेक्टर आहे, त्या कंपॉसमधलं जे प्रोटेक्टर आहे ते ठेवायचं इथे आणि त्यावरून पाहायचं की हा 100 डिग्री आहे की 90 डिग्री आहे. तर हा जो अँगल आहे तो ग्रेटर दॅन 90 आहे, म्हणजे तिथे 110 डिग्रीचा दिसून राहिला आहे तुम्हाला. म्हणजे जर एखादा अँगल ग्रेटर दॅन 90 असेल, 90पेक्षा जर मोठा असेल, तर त्या अँगलला आपण काय म्हणतो? ऑप्ट्यूस अँगल म्हणतो. ठीक आहे. ग्रेटर दॅन 90 असेल तर ऑप्ट्यूस अँगल म्हणायचं. सेकंड फिगरमध्ये पहा, आता हा अँगल कसा मोजायचा? तर मी याला जर थोडंसं असं टर्न केलं ही कैचीला, तर मला ही फिगर अशी दिसेल. आणि मी जर माझा प्रोटेक्टर इथे ठेवला तर मला हा सरळ अँगल 90 डिग्रीचा दिसून राहिलेला आहे. जर एखादा अँगल फक्त आणि फक्त 90 डिग्रीचं जर असेल तर त्या अँगलला म्हणायचं राईट अँगल. फक्त 90 असेल, 91 पण नाही चालत आपल्याला आणि 89 पण चालणार नाही. फक्त 90 असेल, जर फक्त 90 असेल तो अँगल, तर त्याला काय म्हणायचं? राईट अँगल म्हणायचं. पहिला झाला ऑप्ट्यूस अँगल, सेकंड राईट अँगल. थर्ड आपण पाहू. तर हा असा अँगल दिसून राहिला आहे मला. याला जर मी मेजर केलं प्रोटेक्टरनी, तर तो मला दिसत आहे 40 डिग्रीचा. अँगल कसं मेजर करायचं आहे फिफ्थ स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत. म्हणजे थोडीफार तुम्हाला आयडिया अँगल मेजर करण्याची आहे. तर याला मी मोजलं तर हा दिसत आहे मला 40 असेल, 30 असेल, म्हणजे हा 90पेक्षा कसा आहे? कमी आहे, लेस आहे. जर एखादा अँगल लेस दॅन 90 जर असेल तर त्या अँगलला काय म्हणायचं? ॲक्यूट अँगल. अशा प्रकारे आपण अँगलचे 3 प्रकार पाहिलेले आहे. याच्यानंतर अँगलचे परत आणखी प्रकार आहे, पण ते नंतर पाहू आपण. मेन अँगलचे 3 प्रकार. पहिला कोणता आहे? ऑप्ट्यूस अँगल, राईट अँगल आणि ॲक्यूट अँगल. ठीक आहे. तर अँगल म्हणजे नेमका कसा काढायचा? तर हा एक रे आहे, एक रे काढली मी. ठीक आहे. दुसरी एक रे याला जॉईन केली इथे अशी, ही रे. तर हा एक रे आणि सेकंड रे दोन्ही एका ठिकाणी तयार म्हणजे भेटल्या, तर हा झाला माझा एक इथे अँगल तयार झाला आहे. हा झाला माझा अँगल. आणि हा जो आहे माझा पॉईंट, हा पॉईंट, त्याला मी काय म्हणेल? व्हर्टेक्स पॉईंट म्हणेल. त्याला म्हणायचं व्हर्टेक्स. जेव्हा 2 साईड किंवा 2 रे एका ठिकाणी भेटल्यानंतर हा जो पॉईंट मिळालेला आहे मला, त्याला म्हणायचं व्हर्टेक्स पॉईंट. इन प्लेन जॉमेट्री अँगल इज अ फिगर फॉर्म बाय 2 रेज. अँगल कसा तयार झालेला आहे? या 2 रेज पासून तयार झालेला आहे. ठीक आहे. कॉल्ड साईड ऑफ अँगल. आणि या 2 रे एकच राहील इथे, म्हणजे ह्या 2 रे पासून हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला म्हणायचं जिथे भेटतात तो पॉईंट व्हर्टेक्स होईल. हा इथे व्हर्टेक्स होणार नाही, हा पण व्हर्टेक्स होणार नाही. फक्त हा जो पॉईंट आहे, कारण की 2 रे एका ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत, तिथे भेटलेले आहे, त्याच्यामुळे हाच पॉईंट व्हर्टेक्स होईल. अशा पद्धतीने आपण अँगलचे 3 प्रकार पाहिले: ऑप्ट्यूस अँगल, राईट अँगल आणि ॲक्यूट अँगल. त्यानंतर तुम्हाला एक टेबल दिला आहे टेक्स्टबुकमध्ये, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आणि इथे अँगल दिला आहे, अँगल काढून दिला आहे. हा एक काहीतरी डिग्रीचा अँगल काढून दिलेला आहे, सेकंड अँगल काढून दिला आहे आणि थर्ड अँगल काढून दिला आहे. 3 अँगल काढलेले आहे. आणि खाली दिला आहे नेम ऑफ अँगल, म्हणजे या अँगल जो काढून दिला आहे त्या अँगलचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्यानंतर व्हर्टेक्स ऑफ अँगल. आताच मी तुम्हाला सांगितलं व्हर्टेक्स म्हणजे काय? जेव्हा 2 अँगलचे जे रेज आहे ते एका ठिकाणी भेटले, तर हा भेटल्यानंतर हा जो पॉईंट मला तयार झालेला आहे तो म्हणजे व्हर्टेक्स पॉईंट.
व्हर्टेक्स ऑफ अँगल आणि आर्म्स. आर्म्स म्हणजे काय, बाजू. ज्या प्रकारे आपल्याला हँड्स असतात, दोन बाजू असतात, त्या प्रकारे अँगलला सुद्धा ही एक आर्म आहे आणि ही एक आर्म, दोन आर्म आहे, बाजू आहे. तर ते आपण या टेबल कंप्लीट करणार आहोत. पहिली फिगर आहे अँगल पी क्यू आर. या अँगलचं नाव आहे पी क्यू आर. मग लिहिताना आपल्याला अँगलचं सिम्बॉल लिहावं लागेल. हा अँगलचा सिम्बॉल आहे. असं जर मी केलं तर हा अँगलचा सिम्बॉल, म्हणजे तुम्हाला अँगलचं नाव जर लिहायचं असेल तर ABC असं लिहिता येणार. ABC म्हणजे काय, ABCD असं लिहिता येणार. तिथे तुम्हाला अँगल असं लिहावं लागेल. म्हणजे याला वास्तविक कसं व्हायचं तर अँगल. अँगल जसा हा अँगल असेल तर हा झाला अँगल PYR. अँगलला वाचायचं PYR. अँगलचं नाव लिहिलं आपण. मग तो किती डिग्रीचा अँगल आहे. आपलं कंपासमधलं जे प्रोटेक्टर असते मला ठेवता येते तिथे प्रोटेक्टर, आणि त्या ठेवल्यानंतर पाहायचं किती डिग्रीचा. 30 डिग्रीचा असेल समजा अँगल, किंवा 40चा असेल. म्हणजे हा 30 डिग्री 40 डिग्री म्हणजे लेस दॅन 90 असल्यामुळे या अँगलला आपण म्हणणार आहोत ॲक्यूट अँगल. काय म्हणणार आहोत, ॲक्यूट अँगल, लेस दॅन 90 असल्यामुळे. सेकंड फिगरमध्ये किंवा आपण व्हर्टेक्स पाहू. याच्यामधला व्हर्टेक्स ऑफ अँगल पाहू. व्हर्टेक्स मी सांगितलं की ज्या दोन रेज एका ठिकाणी भेटल्या तर तो पॉईंट व्हर्टेक्स पॉईंट आहे. म्हणजे ही PY रे किंवा YP रे आणि YR रे या ठिकाणी भेटल्या, दोन्ही एकच आहे दोघांचाही व्हर्टेक्स. मग हा झाला आपला व्हर्टेक्स. मग Y लिहून चालणार नाही, आपल्याला तिथे लिहावं लागेल व्हर्टेक्स Y और पॉईंट Y असं आपल्याला तिथे लिहावं लागेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत थर्ड, आर्म्स ऑफ अँगल. आर्म म्हणजे बाजू. तर अँगलला किती बाजू आहेत, दोन. ही फर्स्ट बाजू, ही सेकंड बाजू. मग काय बाजूचं नाव, ॲरोकडून इकडे येऊ का नाही, ह्या व्हर्टेक्स पॉईंटकडून सामोरं जाऊ आपण. तर YP ही माझी एक व्हर्टेक्स झाली. YR ही सेकंड व्हर्टेक्स झालेली आहे. मग इथे लिही आर्म्स लिहायचे मला, मी साईड लिहिली. म्हणजे ही एक साईड आणि ही एक साईड. आर्म पण लिहिते मी, समजा इथे साईड लिहिलं. साईड कोणती, YP, साईड YP. सेकंड YR, साईड YR. अशा या अँगलच्या आर्म झाल्या. नेम ऑफ अँगल झालं, व्हर्टेक्स ऑफ अँगल आणि आर्म. त्याच पद्धतीने सेकंड फिगरमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. अँगलचं नाव अँगल LMN और अँगल LML, NML असं लिहिता येईल. आणि अँगल लिहिण्याच्या आधी, नाव लिहिण्याच्या आधी तुम्हाला सिम्बॉल द्यावा लागेल अँगलचा. आणि हा लेस दॅन 90 डिग्री आहे, म्हणजेच तो ॲक्यूट अँगल होणार आहे. ठीक आहे. मग व्हर्टेक्स हा एकच व्हर्टेक्स आहे, याच्यामध्ये हा व्हर्टेक्स होणार नाही, दोन. व्हर्टेक्स M और पॉईंट Y. व्हर्टेक्स लिहा किंवा पॉईंट लिहा. त्यानंतर साईड, दोन साईड आहे, ही एक साईड ही एक साईड. MN ही एक साईड झाली आपली, आणि MN ही एक साईड झाली. थर्ड फिगर सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, ती तुम्ही कंप्लीट करून घ्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत थर्ड टॉपिक, म्हणजे त्यानंतरचा टॉपिक आहे ट्राय दिस. ट्राय दिसमध्ये पहा, इथे दिला एक स्ट्रिक काढून दिलेली आहे, आणि त्या स्ट्रिकवर म्हणजे काडीवर परत दुसरी काडी ठेवली आहे. एका काडीवर दुसरी काडी ठेवली आहे. तर काय म्हणणं आहे त्यांचं, असं इथे इन फिगर A द two streaks lie one upon the other. There is no change in their position. In this position the angle between the streak is called zero angle. म्हणजे एका स्ट्रिकवर दुसरी स्ट्रिक ठेवली आहे. इथे काही अँगल दिसत आहे का तुम्हाला, जसं इथे अँगल तयार झाला होता काही 30 डिग्री 40 डिग्री. इथे काही अँगल तयार झालेला दिसत आहे का, नाही. कोणताच अँगल नाही आहे. इथे 1 डिग्री म्हणता येईल का, 2 डिग्री आहे का, नाही, काहीच नाही. अँगल दिसूनच नाही राहिला मला तिथे. म्हणजेच हा काय झालेला आहे, 0 डिग्री अँगल तयार झालेला आपल्या तिथे. कोणताच अँगल, जिथे कोणताच अँगल तयार होणार नाही त्या अँगलला म्हणायचं 0 डिग्री अँगल. म्हणजे हा कोणता झाला, 0 डिग्री अँगल. म्हणजे मी सरळ अशी लाईन काढली तर हा झाला माझा 0 डिग्री अँगल, 0 डिग्री. सेकंडमध्ये पहा, आता मी काय करतो, एका काठीवर दुसरी काठी ठेवलेली आहे, स्टिक ठेवली आहे. तर मी वरची काठी थोडी वर केली मी, तर मला असा अँगल तयार झालेला दिसतो. आता इथे काहीतरी अँगल तयार झालेला आहे. नाव कीपिंग वन स्टिक इन प्लेस, टर्न द अदर वन अराउंड ॲज शो इन द फिगर. द अँगल फॉर्म इन द फिगर B इज ॲक्यूट अँगल. म्हणजे पहा, इथे काहीतरी अँगल तयार झालेला आहे. आता किती डिग्रीचा असेल लक्षात येतं आपल्याला की हा 90पेक्षा कमी आहे. 30 40 50 कितीतरी डिग्रीचा आहे ते, पण 90पेक्षा कमी आहे. तर 90पेक्षा कमी आहे म्हणजे 0 पासनं 89 पर्यंत काहीतरी तो अँगल असेल. जर असेल दिसत असेल आपल्याला, तर तो काय होणार आहे, आपण इथे सांगितल्याप्रमाणे ॲक्यूट अँगल होणार आहे. काय होणार आहे, म्हणजे लेस दॅन 90 असल्यामुळे आपण त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण परत तिथे थर्ड नंबरकडे जाऊ. या स्टिकला मी परत थोडंसं साईडला वळवलं, साईडला केलं, तर मला हा असा अँगल तयार झालेला दिसलेला आहे. तर काय झालेलं आहे अँगलमध्ये, तो सरळ आहे. म्हणजेच तो कसा आहे, परफेक्ट 90 डिग्रीचा अँगल झालेला दिसतो. 89चा पण नाही आहे आणि 91चा पण नाही, फक्त 90 डिग्रीचा आहे. मी प्रोटेक्टरने याला जर मेजर केलं
तर तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल दिसत आहे. द अँगल फॉर्म इन द फिगर सी इज अ राईट अँगल. जर एखादा अँगल फक्त आणि फक्त 90 डिग्रीचा असेल तर त्याला म्हणायचं राईट अँगल. ठीक आहे. नंतर परत खाली परत मी याला थोडंसं बाजूला सरकवलं, थोडं मी प्रत्येक फिगरमध्ये सरकवतो त्या अँगलला. 90पर्यंत आलं तर 90च्या पुढे म्हणजे 91, 92, 93 काहीतरी असेल. तर डीमध्ये काय म्हटलं जाते, द अँगल फॉर्म इन द फिगर डी इज ऑप्टूस अँगल अँड अँगल ग्रेटर दॅन 90 बट लेस दॅन 180. तर हा काय झाला, 90पेक्षा मोठा झालेला अँगल. 90पेक्षा जर एखादा अँगल मोठा होत असेल तर तो त्या अँगलला म्हणायचं ऑप्टूस अँगल. पण किती, 90पेक्षा मोठा पण किती, 92, 93 किती कुठेपर्यंत, तर फक्त आणि फक्त कितीपर्यंत, 180. 90 to 180 पर्यंत जर एखादा अँगल एक्सटेंड होत असेल, वाढत असेल, तर त्या अँगलला ऑप्टूस अँगल म्हणायचं. 180च्या पुढे 81 पर्यंत जर जात असेल तर तो ऑप्टूस अँगल होणार नाही. 90 to 180 पर्यंत जर एखादा अँगल एक्सटेंड होत असेल तर त्या अँगलला ऑप्टूस अँगल म्हणायचं. अशा प्रकारे आपण ट्रायडिसमध्ये 0 डिग्री अँगल, ॲक्यूट अँगल, ट्रायंगल, राईट अँगल, ट्रायंगल, ऑप्टूस अँगल, ट्रायंगल हे सगळे पाहिलेलं आहे. यानंतरचं परत रिफ्लेक्स अँगल आहे, ते आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. तर तुम्हाला जे होमवर्क आहे ते म्हणजे चॅप्टर नंबर 2 मधलं अँगल, ते फिगर वगैरे काढायचे, कंप्लीट फॉलोइंग टेबल, हा टेबल कंप्लीट करायचा आहे. एक तुम्हाला होमवर्क म्हणून मी दिला आहे, 2 मी सॉल्व्ह करून दिला आहे, एक तुम्हाला करायचं आहे. आणि हे जे ट्रायदिस आहे, ट्रायदिसमधले सगळे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहे. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट. वाढून राहिलं का पास करना है. तिकडे बॅक